आताच माझा त्यांच्याशी फोन झाला. एक थोड्या वेळात आपल्या साईडवर ट्रक पोहोचतो त्यांचा आणि तुम्ही पोती लगेच उतरून घ्या आणि कामाला लगेच सुरुवात करा. ठीक. अच्छा रवी, अरे तुला किती वेळा सांगितलं की खाताना कामाचं बोलू नये म्हणून, पण तू काही ऐकत नाहीस. खरंच तुझ्यावर आणखी जबाबदारी टाकली पाहिजे. जबाबदारी कसली? अरे लग्नाची. आणखी किती दिवस वाट बघणार आहेस अजून आईची? मला राहवलं नाही म्हणून मी बोललो. काही झालं तरी मी तुझा पिये, त्यामुळे मलाही लिमिटेशन्स आहेत. लाजवता दादा, तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो. अजून थोडे दिवस. बरं, आपण निघूयात. आपल्याला बरीच काम आहेत, तेव्हा तिकडे गेलंच पाहिजे. चला आवरा लवकर. ओके. हे फाईल आणि हे सगळं ठेवानी बाजूला. पण काय झालं? तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कसली? अभिनंदन. अभिनंदन. अहो पण आधी काय ते सांगा तरी. सांगतो, पेढे दे. त्यासाठी बाजारात जायला पाहिजे. आधी काय झालं सांग. पण ते वसूल केल्याशिवाय मी सोडणार नाही. बातमी तरी द्या. या वर्षीचा सिद्धिविनायक ट्रस्टचा युवा उद्योग रत्न पुरस्कार तुला जाहीर झालाय. व्हेरी गुड. हे सगळं तुमच्यामुळे झालं. माझ्यामुळे कसलं? येस, पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. अरे हो, एक सांगायचंच राहिलं. काय? उद्या रविवार आहे. उद्या सकाळी पत्रकार येणार आहेत तुझ्याकडे मुलाखत घ्यायला. पुरस्कारा संदर्भात तुम्ही तयार राहा. मी जाणार. ओके, चालेल. रवी साहेब, एवढे कष्ट घेतलेत म्हणून तुम्हाला युवा उद्योग रत्न पुरस्कार मिळाला. हां पण खरं सांगतो, अशा मुलाखती घेताना आम्हाला विशेष आनंद होतो. आणि या मुलाखतीच्या निमित्तानं तुमच्यासारखी मोठी माणसं आम्हाला बघायला मिळतात. नाही नाही, तुम्ही मला मोठं म्हणालात
हा खरंच तुमचा मोठेपणा आहे. रवी साहेब, तुम्ही म्हणालात की तुम्हाला कोणाचा आधार नाही, म्हणजे तशी काही गरज वाटली नाही. नाही, आधार नाही असं नाही. कसं आहे, आधार नसेल तर कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. पण या सगळ्या प्रवासात मला दादांचा भक्कम आधार मिळाला. दादा म्हणजे तुमचे पीए ना? पीए नाही, दादा मला वडिलांसारखे आहेत. त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं, पाठिंबा दिला, म्हणून तर मी आज तुमच्या समोर आहे. आणि याचं सगळं श्रेय त्यांनाच आहे. आणि शिवाय आईचा आशीर्वाद आहेच. इकडे काय झालं? दिवाळीसाठी पैसे मागतात. अरे मग मला सांग ना तू. हा, हे घे, हे पैसे दे ना ते. आणि तुझ्या अभ्यासाचं काय? उद्या शेवटचा पेपर आहे. बरं, हे पैसे दे ना ते आणि लगेच अभ्यासाला बस. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, असं कोणी आलं तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवायचं. मगाशी तुम्ही आईचा आशीर्वाद असं म्हणालात, कुठं असतात त्या? आणखी कोणी असतं घरी? थोडासा अवघड प्रश्न तुम्ही विचारलात. तसा मी सध्या एकटाच असतो. पण मी लहान होतो, 4थी 5वी होतो. अभ्यास मला आवडायचा नाही, पण माझा दादा खूप हुशार होता आणि आई मला सारखे त्याचे दाखले द्यायची. पण तरी माझ्यात काही फरक पडत नव्हता. असंच एकदा दादानं बँकेची परीक्षा दिली होती. त्या दिवशी तो रिझल्ट बघायला बाहेर गेला होता आणि नेहमीप्रमाणे मी आईला सांगून खेळायला जाणार होतो. मी खेळायला जातोय बघ. अरे 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 काय वाटतंय का नाही जीवाला? अरे परीक्षा तोंडावर आली आणि म्हणे मी खेळायला जातो. हा, अरे काय अभ्यास बिभ्यास करायचा हाय का नाही? अरे जरा मोठ्या भावाचं काय तर गुण घे. तो बघ कसा अभ्यास करतोय. अरे आज निकाला नाही गेलाय, सकाळीच गेलाय. आता कसा आनंदात सांगतील बघ, अगं आई मी पास झालो, आता मला नोकरी लागणार. आणि तू रवी, अरे हे रवी, अरे ये की आता घरला. अरे संध्याकाळ व्हायची वेळ आली. अरे काय अभ्यास बिभ्यास करायचा हाय का नाही तुला? ये बरं लवकर. काय प्रकाश बी सकाळी गेलाय निकाला नाही जातो म्हणून, अजून आला नाही. किती काळजी करायची माणसाने. ह्यो गेला, ह्यो बी तिकडेच. काय काय कशाला बोलवलंस? रवी, अरे दादा सकाळी निकाल आणाय म्हणून गेलाय, अजून आला नाही बघ. जरा जाऊन बघून येतोस का? काय झालं असेल रे? काय नापास झाला असेल? नापास व्हायला तो काही तू आहेस व्हायला? हा, नापास कशाला होतोय? जा बघून यायचं जा. नापास झाला असेल. आई तर उद्याच बडबड बडबड करत बसली. काय झालं? दादा कुठे आहे? काय झालं बोल की. काय झालं दादाला? तुम्ही तर सांगा काय झालं. बोल ना काय झालं दादाला. तुमच्या पोरानं हिरीत उडी मारून जीव दिला की. लई चांगला होता माझा परका. सकाळी निकाला नाही म्हणून गेला. लई मोठी नोकरी लागणार होती त्याला. लई गुणाचा होता माझं पोरगा. होय, लय गुन्हा होता म्हणून जीव दिला त्यानं. अगं मला पण यायची यासोबत. मी बी जातो घर सोडून. अरे जा, त्यो गेला, तू बी जा. अरे कोणाची गरज नाही मला.
राहील मी एकटी. अरे जा, मिळालंच मला तुम्ही आजपासून. जा. तेव्हा जे बाहेर पडलो ते मागं वळून बघितलंच नाही. आईशिवाय राहत नव्हतं म्हणून बऱ्याचदा मूळ घरी गेलो, पण आई ते घर सोडून गेली होती. घरमालकाला विचारलं तर त्याला काहीच कल्पना नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत आईची वाट बघतोय, शोधतोय तिला. खरं आहे रवी साहेब, आईशिवाय जगात कशालाच अर्थ नाही. मन भरून आला आज. रवी साहेब, तुमची ही वाटचाल खरोखर चालना देणारी आहे, भारावून टाकणारी आहे. ही मुलाखत प्रत्येकाला आपलीशी वाटेल. तुमच्या यशाबद्दल, तुम्हाला हा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. येतो मी. रवी साहेब, आणखीन एक गोष्ट, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याने हे सगळं तुम्हाला भरभरून दिलंय. तुमची आई देखील तो तुम्हाला परत देईल. थँक्स. मलाही तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. येतो मी. हॅलो. हां दादा. अच्छा, तुम्ही खाली आले का? हां ठीक आहे, आलोच. रवी, अरे हाच खरा पुरस्कार आहे तुझा. जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे हे ऋण ज्यास व्याज नाही, या ऋणाविन जीवनास साज नाही. जिच्या सारखे कौतुके बोल नाहीत, जिच्या यातनांना जगी तोड नाही. तिचे नाव या जगी आई. आई एवढे मोल कशालाच नाही. आई एवढे मोल खरंच कशालाच नाही.